गाईज आत्ता वाजल्या सकाळच्या 7:30 आणि चहा कॉफी तयार आहे. माऊ पण तयार होत्या मागे. आणि आम्ही आता चाललो आहे शंकराचार्य मंदिरला, जे की मला दिसतंय इथून. आणि ते पूर्ण असं फॉग नाही, क्लाऊडमध्ये असं समर्पित झालं आहे. इतकं छान दिसतंय. सो वर जाऊ आणि बघू तिथून काय नजारे आहेत. त्याआधी आम्हाला पटपट आवरायचं आहे. सो आम्ही निघालोय टुवर्ड्स शंकराचार्य टेम्पल आणि भरपूर पाऊस पडतोय. चल बसलेत सगळे आणि माझा रिक्षाने चाललाय शंकराचार्य मंदिर. आणि मेन म्हणजे पाऊस आहे खूप. सो आम्ही पोचलोय आता शंकराचार्याला. इथून ऑटोने आम्हाला सोडलं, 100 रुपये घेतले आणि आम्ही आता इथून चाललो. वर नाहीये पाऊस. हा पाऊस नाहीये मी का काही पण वाजव घंटा वाजव. आणि मग काय फक्त तुला बघितलं कशी आहेस तू. का पण असं आमचं पण काय चेकिंग केलं, फक्त विचारलं नमला का ना. माझं नाक जाम झाला ही नॉस्ट्रेल. चलो आम्ही पोचलो वर शंकराचार्य टेम्पलला. आणि इथून अशा पायऱ्या चालू होतात आणि हे वर इथे मंदिर आहे. थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू आहे गॅस, बट ठीक आहे. काय करताय तुम्ही? टिक्का ट्रान्सफर नाही आलं असं काय बोल जाऊ परत. नाही जात नाही लागत ते. काही कॉमेडी करतात त्या मुली. सो आमचं झालंय दर्शन करून शंकराचार्य मंदिरचं आणि आता आम्ही रिटर्न परतीच्या वाटेस निघालोय. मजा आली पण छान होतं. पाय इतके गार होते ना, म्हणजे ही फरशी इतकी गार आहे असं वाटतं बर्फाच्या लादीवर चालतं. पण एक्सपिरियन्स गुड. आम्ही बसलो ऑटोमध्ये आणि हे काही माझे कसे बसले सगळे येस. हीच आपली गाडी आता चेंज होणार. सो आमचं झालं शंकराचार्याला जाऊन आणि आमची आता गाडी आली जुनीत बाई. बट आमची गाडी चेंज होणार आहे. का गं तू समोर बसते? ओके. तर तुम्ही जर काश्मीरला येणार असाल आणि हाऊसबोट करणार असाल तर गेट नंबर 1 to घाट नंबर 16, घाट नंबर 1 to घाट नंबर 16 पर्यंत ज्या बोट्स असतात त्या अवॉइड करा, कारण त्या एकदम रोड टच आहेत. आता आम्ही इथे आहोत आणि इथे हाऊस बोट्स आहेत लगेच. सो आम्ही तिथे थांबलेलो ते गेट घाट नंबर 17 पासून पुढे होते. सो ते जरा आत पाण्यात तरी होते. सो ॲटलिस्ट थोडासा पाण्याचा व्ह्यू आणि असा मागचा डोंगरचा व्ह्यू तरी येतो. पण याच्यात काहीच येत नाही, फक्त रोडचा व्ह्यू येतो. धूर येईल, गाड्या येतील, बाकी काही येणार नाही. सो हे बघा, हे मी बोलत होतो, हा आहे घाट नंबर 11. सो तुम्हाला पूर्ण 16पर्यंत हे रात्री गाडी पटकन असेच तुम्हाला जायला. हे पहा, हे ट्रॅफिकच बघायला मिळेल, बाकी काही बघायला नाही मिळणार. सो ते अवॉइड करा तुम्ही. न्यू सिडनी, न्यू ऑस्ट्रेलिया पण. हो रियाज कुठे दिसतो तुला? हां, न्यू ऑस्ट्रेलिया, न्यू सिडनी, रोलेक्स पण आहे. एकदमच जवळ आहे. सो प्लीज अवॉइड दिस. सो आम्ही जाऊन आलो इथून शंकराचार्य, हे जे मंदिर आहे इथून असंच आम्हाला फॉग मिळाला. आणि आता आम्ही चाललो आहे वरती ब्रेकफास्टला, कारण
आम्हाला निघायचं आहे ॲटलिस्ट. आत्ता वाजले 10. आम्हाला ॲटलिस्ट 10:30पर्यंत तरी निघायचं आहे इथून. सो पटपट ब्रेकफास्ट करतो. सामान आम्ही सगळं देऊन टाकलं आहे, सामान गाडीत लोड झालं आहे आणि आमची गाडी पण चेंज झाली आहे कारण जुनेद हे येणार नाही आमच्याबरोबर, गाडी पण दुसरी आहे आता. सो ते नवीन जे कोण आहेत ड्रायव्हर त्यांच्याशी नंतर बोलू. पण आता पाऊस पण चालू झाला आहे अनलकीली आणि ते म्हणत आहेत की जाताना खूप घाट आहे. सो जरा सांभाळून जायला पाहिजे आणि थोडं लवकर निघायला पाहिजे. प्लस आज पाऊस आहे तर अजून थोडंसं रिस्की आहे. सो आज आहे अगेन सँडविच दलिया. व्हॉट इज दिस? वेज स्टिक्स, बेक बीन्स, पोहे, देन व्हॉट इज दिस? आलू पराठा आणि बॉइल्ड एग. तेच आहे आज, पण काय वेगळं नाही, फक्त हे वेगळं आहे. सो वी हॅव चेकड आउट ऑफ दिस हॉटेल. आणि ॲक्च्युली रूममध्ये आता खाली जाऊन चेकआउट करू आणि गाडी थांबली आमची. सो पटकन कटाळा निघणार आहे. पाऊस चालूच आहे अजूनही बाहेर. सो थोडंसं आहे रिस्की बट स्टील वी हॅव टू गो. वी हॅव नो ऑप्शन्स. सो आता पटकन पळतो आम्ही. नाही ठीक आहे राहणे. चलो चल चल चल. क्या? नहीं पीछे पीछे पीछे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आम्ही थांबलोय कहावा प्यायला. पण हा लास्ट टाइम पिलेला त्याच्यासारखा नाही आहे. मला लिहायला 5 वर्ष झाली. Had a feeling we had something. Could have seen it in your eyes. Took a second, but I'm right here, waiting for you with open arms. How about you coming closer? We can do my place. Maybe we can try meeting up by 7. You'll be saying over, so it's guaranteed. सो आम्ही एक ब्रेक घेतला आहे इथे आता, लंच ब्रेक. आत्ता वाजता आहेत 2:45. सो दुपारचे. आणि एक काकाने आणलं आहे आम्हाला इथे कुठल्या तरी हॉटेल डॅम व्ह्यू वैष्णो ढाबा मध्ये. आणि इथे बेसिकली सगळ्यात फेमस आहे यांचा राजमा चावल, जे की इथे लिहिलं आहे राजमा राईस, देसी घी, अनादाना की चटणी, पराठा अँड नमकीन चाय. दिस इज वॉट फेमस. ही आहे इथल्या ढाब्याची फेमस डिश, राजमा चावल. आणि जे तूप एक असं ते खाली प्लेट सांग ना त्याला ते. तूप प्रॉपर दिलं त्यांनी. हे आम्ही मागवले मटर पनीर. ते काय आहे? मटर पनीर चटणी है, हरी चटनी है आगे फेमस. हरी चटणी, अनार की चटणी. ओके. ह्या बायका आल्या इथे स्वीट घ्यायला. काय घ्यायचं आहे? मिष्टी, रसगुल्ला आणि रसमलाई. जे काय हे रसमलाई. रसगुल्ला आहे. मेनू रसमलाई चौंदा. मग हे 2 घेते, ते 1 घेते. पहिले एक घे. बरं. आम्ही आहोत इंडियामध्ये, तरी पण आम्ही पोचलो बालीला. सो आम्ही फायनली पोचलो आहोत कटरामध्ये. आणि कटरामध्ये आमचा स्टे आहे द ग्रँड शरणमध्ये. आणि मेन म्हणजे इथून डायरेक्ट वैष्णोदेवीचं मंदिर हे इथे दिसतं. आणि हा असा पहाड आहे प्रॉपर. व्ह्यू छान आहे, एवढा पण असं छान नाही मध्ये कारण ही बिल्डिंग आली. आणि ते व्ह्यू छान आहे. आणि आता आम्ही येताना बघितलं की मध्ये खूप सारे शॉपिंग्स आहेत, तर माऊ खुश झाली. आणि आता माऊचं पहिलं प्लॅनिंग आहे की जाऊन फ्रेश व्हायचं आणि शॉपिंग करायला निघायचं. तर आमचे बॅग्स पण चालले त्या बाबा गाडीमध्ये.
सो आमचं झालं आहे आवरून आम्ही पटपट डिनर केला. आता वाजलेत 9:45 9:45. सो आम्ही आता पटकन निघतो आहे कटरासाठी. हे लोक सगळे तयार होत आहेत. आमची गाडी पण आली आहे. ही आम्हाला घेऊन जाणार आहे त्या ऑफिसपर्यंत. तिथे आम्हाला RFID स्कॅन म्हणजे RFID कार्ड घ्यावं लागेल आणि मग आम्ही आमचं ट्रेक चालू करू शकतो, जे की आहे इथे. सो आम्ही आलो आहोत लाईनमध्ये, पूर्ण लाईनमध्ये उभं होतो आम्ही सगळे. इथे RFID मिळेल आम्हाला आणि मग आम्ही सगळ्यांचे एक काढावं लागतं आणि मग तिथून आम्ही वर जाऊ. ही मुलगी पण इथे चालली आमच्या लाईनमध्ये, पटपट चालली होती. तर इथे आधी नाव सांगायचं आणि मग नंतर इथे हा जो कॅमेरा दिसतोय याच्यातून फोटो काढतात ते. सो आमच्या सगळ्यांचे ID घेऊन झाले. हे असे ID आहेत. अरे काका किती शिट्टी मारताय. मला तो चुकीचंच कार्ड दिलं होतं दुसऱ्या कोणाचं तरी, मला तिने परत बोलवलं मी दुसरं कार्ड दिलं. ओके, सो तिथे गेलं आपण की त्या नाव काय याचं बरं, रजिस्ट्रेशन सेंटर आहे इथे कटराला. सो आपण तिथे गेलो की पहिले आपलं ID कार्ड दाखवायचं, विच इज आधार कार्ड, आणि मग त्यानंतर ते आपल्याला हे असं RFID कार्ड देतात आणि त्या कार्डवर आणि मग इथे सगळे डिटेल्स असतात आय गेस. इथे असा एक रजिस्ट्रेशन नंबर येतो, इथे सगळे डिटेल्स येतात. आणि आम्हाला खूप लोकांनी खरं तर घाबरवलेलं की 9 वाजता बंद होतो आणि खूप म्हणजे तिथे खूप लॉंग प्रोसेस आहे आणि खूप गर्दी असते वगैरे, बट असं काहीच नाही आहे. आमचं खूप स्मूथली झालं आणि आम्ही म्हणजे एकदम आपलं फास्ट टॅग सारखं कसं आपलं एकदम फास्ट टॅग सारखं झालं आमचं, की आम्ही एंटर केलं, RFID मिळालं, ID कार्ड दाखवलं, निघून. सो आम्हाला असं सांगितलं की इथे जे काय तुमचा पहिला जो चेक पॉईंट असतो तो RFID घेतल्यापासूनच्या 6 तासांमध्ये तुम्हाला कव्हर करायचा असतो. सो ऑलमोस्ट आहे 1.5 किलोमीटर. सो म्हणजे इथून आपण एकदा रजिस्ट्रेशन केलं की 1.5 किलोमीटर आपल्याला फर्स्ट 6 आवर्स मध्ये कव्हर करावा लागतो. आणि नंतर मग आणि त्यानंतर किती पण वेळ घ्या. आणि सकाळी 6ची आरती असते, ते 6 ते 8 दर्शन पूर्ण बंद असतं. सो त्या हिशोबाने सगळं चाला, कारण 3 तास पूर्ण लाईन बंद असते, दर्शन नाही मिळणार तुम्हाला. सो आयदर 6च्या आधी, दॅट इज 5:30 किंवा मग 8 नंतर. 8 म्हणजे ते बोलले 2-3 तास किती पण लागू शकतात आणि त्या 2-3 तास ती लाईन पूर्ण थांबलेली असते, काहीच मुवमेंट नसते त्याची. सो त्या हिशोबाने प्लॅन करून घ्या. सो आमचा ट्रेक चालू झालाय. मी, मीका आणि माऊ आम्ही तिघं पुढे निघालोय. बाकीची सगळी आजीला डोलीमध्ये बसवून मग येणार आहेत आणि म्हटलं आम्ही पुढे निघतो म्हणजे आजीला आम्ही रिसीव्ह करू शकतो. सो आम्ही आता पुढे निघालोय आणि वरती मनोकामनाच्या इथे आजीला जाऊन आम्ही रिसीव्ह करणार आहे. सो येस, जय माता दी. ही आमची आजी पण आली. हो. सो आम्ही पहिल्या प्रथम दर्शनला आलोय. हे प्रथम दर्शन मंदिर श्री चरण पादुका. सो हे दिस इज द फर्स्ट स्टेप. आम्हाला झालाय 1.5 तास चालणं चालू करून. इथे विजा कट करतायत. आम्ही किती 40% तरी आलो असू, कारण इथून चांगलीच हाईट दिसते. सो आय गेस आम्ही बऱ्यापैकी वर आलो असू. होप सो पाऊस नाही पडणार, कारण आता बरोबर ह्या ठिकाणी असं वीज चमकलेली एक्झॅक्टली.
सो आम्ही पोहोचलो इथे एका पॉईंटला, जिथून एक साईडने आहे 6.5 किलोमीटर आणि एक साईडने आहे 5.5 किलोमीटर. सो आम्ही 5.5 किलोमीटरवाला हा जो हे करणार आहे 5.5 किलोमीटरवाला. आणि पाऊस पण चालू झाला नेमकं, जोरात गडगडते सगळं, पाऊस पण आहे आणि प्लसमध्ये चढता चढता लाईट पण गेली. आता तर गारही पडायला लागल्या, बापरे डेंजर, पुढे ॲडव्हेंचर होतं. आणि ते माकडं पण असे एकमेकांना मिठी मारून झोपले. सो आमचं बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर झालं आहे. आता फक्त 4 किलोमीटर राहिलं असेल शेवटचे. सो ते आता जास्त स्लोप नाही आहे, स्टीप नाही आहे, त्यामुळे तेवढं कव्हर होऊन जाईल पटपट. हे सू केली घाणेरडे. ट्रॅक अपडेट, 2 किलोमीटर राहिले अजून. सगळ्यांची बँड वाजली आहे. ह्या दोघी मध्ये थांबून मेकअप पण केलं आहे मी, पण नाव किती छान दिसते माझी पा. हा, आणि आजी पण वर पोहोचली आहे डोलीनी. हॅलो, चल चल. 3 किलोमीटर इथून नाही.